आणि यानंतरची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसची। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे असं दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नसणं। अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्यात। आता हे खरं असावं असं का वाटतंय? याचं कारण आहे घटनाक्रम। 16 मार्चला रोहित पवार यांनी एक मोठा दावा केला होता। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा असा दावा रोहित पवार यांनी केला। आता तुम्ही म्हणाल की पवार गट विरोधात आहे ते असे दावे करणारच, पण त्यांचा हा दावा न सुनेत्रा पवार यांनी खोडून काढला ना पार्थ पवारांनी। राजकारणात अनेकदा संकेत पाहावे लागतात, म्हणजे पक्ष ताब्यात घेण्याच्या दिशेने काही हालचाली करण्यात आल्यात का? सुनेत्रा पवार यांना सावध व्हावं लागलं असं काही घडलंय का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात। आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधली इनसाइड स्टोरी बघूया। अजितदादांच्या निधनानंतर काही दिवसातच तटकरे, पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले। सुनेत्रा पवार यांना न सांगता पक्षाच्या एका महत्त्वाच्या दस्तऐवजात बदल करण्यात आला अशी शंका आहे। म्हणूनच तटकरे, पटेल यांना पक्षाचा ताबा घ्यायचा आहे असं रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांच्या या आरोपांचं सुनेत्रा किंवा पार्थ पवारांकडून तातडीनं खंडनही झालं नाही। दस्तऐवजात करण्यात आलेल्या बदलांमुळे सुनेत्रा पवार संतापल्या अशी चर्चा आहे। म्हणूनच 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं। त्याच पत्रात अध्यक्ष आणि खजिनदार वगळता अन्य कोणत्याही नावापुढे पदाचा उल्लेख नाही। म्हणजे अन्य वरिष्ठ नेत्यांची पद धोक्यात असा अर्थ घ्यावा का? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बाजूने पार्थ पवारांनी आज ट्विट केलं। विशेष म्हणजे बातमी सगळीकडे झळकल्यावर काही तासांनी हे ट्विट केलं। बघूयात पार्थ पवार यांनी काय म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य करणारे निराधार अहवाल निव्वळ काल्पनिक आहेत। त्यांची अनेक दशकांची अविचल निष्ठा आणि नेतृत्व आजही सर्वांना मार्गदर्शन करते। अशा ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा निषेध व्हायलाच हवा। राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय याचं नेमकं विश्लेषण बघूयात। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा दौरा आता खूप चर्चेला जातोय। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, पक्षाच्या आगामी होणाऱ्या निवडणुका किंवा देशभरात होणाऱ्या पोटनिवडणुका या संदर्भात वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा त्या करणार आहेत। या चर्चा करत असताना किंवा त्यांच्या एकूणच दौऱ्यामध्ये राज्यातील खासदार आणि प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही महत्त्वाचे नेते त्यांच्यासोबत आत्ता दिल्लीमध्ये नाही आहेत। हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये नसल्यामुळे त्याविषयीची चर्चा खूपच वाढते आहे। महाराष्ट्रात तो चर्चेचा एकच विषय आहे। या पार्श्वभूमीवर की हे नेते आता का नाही आहेत, तर त्याविषयी वेगवेगळी अशी मतांतर आहे। अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या निधनावर व्यक्त होत असलेल्या शंका आणि रोहित पवार यांनी व्यक्त केलेली काही मतं या संदर्भात महाराष्ट्रामध्ये प्रचंड हालचाली सुरू आहेत। याविषयीची चर्चा सुरू असतानाही हे दोन्ही नेते अगदी मौन बाळगून आहेत। अजित पवार यांच्या दुःखद निधनाची चौकशी
CBI चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्ते जोरदार प्रयत्न करत आहेत, जोरदार मागणी करत असताना तटकरे आणि पटेल यांच्याकडून त्याचा कुठलाही पुनरुच्चार झालेला नाही, कुठलीही मागणी झालेली नाही. यामुळे त्यांच्याविषयी पक्षामध्ये होत असलेली नाराजी, ही नाराजी स्पष्ट दिसू लागल्यामुळे सुनेत्रा पवार यांनी दिल्लीच्या दौऱ्यामध्ये त्यांना दूर ठेवलेलं दिसतंय, असंच एकूण चित्र आहे. पक्ष वाढला पाहिजे, पक्षात विविध निर्णय झाले पाहिजेत, पण विश्वासार्हताही तेवढीच असली पाहिजे हे लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी या दोन नेत्यांना दिल्ली दौऱ्यापासून दूर ठेवले, अशीच चर्चा महाराष्ट्रात आहे. यानंतर वळूयात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याकडे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल मोठा दावा केलाय. दोन्ही पक्षातले 25 ते 30 आमदार भाजपमध्ये जाणार आहेत असं राऊत म्हणाले. या बंडखोरांचा नेता कोण असेल हे देखील आपल्याला ठाऊक आहे, पण त्याचं नाव आत्ता सांगणार नाही असंही ते म्हणाले. आता हे किती खरं किती खोटं ते कळू शकत नाही, पण सध्या तरी परिस्थिती तशी नाहीये, कारण शिवसेनेकडे 57 आमदार आहेत, राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत, त्यामुळे महायुती स्थिर आहे. पाहूयात राऊत नेमकं काय म्हणाले आणि त्यावर काय प्रतिक्रिया आल्यात. भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. सुनेत्राताई पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष भविष्यामध्ये यांना विलीन व्हावंच लागेल. ही स्वप्न बघायचे शेखचिल्ली सारखी तुम्ही कमी केलेली पाहिजे. राहिला प्रश्न संजय राऊतांचा ना निवडणूक आयोगावर विश्वास आहे, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, ना सरन्यायाधीशांवर विश्वास आहे. मग राऊत साहेब तुम्ही पाकिस्तानात गेलेलं बरं, कारण पाकिस्तान पण तेच बोलत असतं नेहमी. केवळ अशा प्रकारचे भविष्यवाणी करायची आणि समाजामध्ये आपलं वेगळं स्थान टिकवण्यासाठी फालतू बडबड करायची, हे संजय राऊताचं काम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही. एकही आमदार. आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत, अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत.